जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महापालिका सज्ज. पंचगंगा घाटावर बचाव कार्याचे प्रात्यक्षिक. संभाव्य पूर परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी महापालिका व आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने संभाव्य पूरस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पंचगंगा घाट येथे शोध व बचाव कार्याची विशेष प्रात्यक्षिके सादर केली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी अत्याधुनिक बचाव साहित्य, रेस्क्यू बोटी आणि विविध उपकरणांच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखवले. सकाळी 8 वाजल्यापासून ही प्रात्यक्षिके पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महापालिकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दिलेल्या सूचनांनुसार कोल्हापूर महापालिकेकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. शहरातील नाल्यांची साफसफाई सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी आयुक्त डॉ. भारुड म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपले अग्निशमन दल आणि आपत्कालीन जो परिस्थिती हाताळण्याचा जो विभाग आहे, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा निर्देश दिले की या बाबतीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज राहावी. तसं आपल्याकडे नाला खोलीकरण चालू आहे, जयंती नाला असेल, तसंच रेस्क्यूचं एक प्रात्यक्षिक आज झालं. त्या ठिकाणी महापालिकेकडे 3 छोट्या अग्निशमन मोठ्या अग्निशमन व्हेकल्स आणि जवळपास 14 रेस्क्यू बोट्स, या ज्या इमर्जन्सी आपण जे सेव्ह करतो त्या 3 फायबर बाईक आपण म्हणतो त्याला, की त्याच्याने मोबाईल रिमोट ऑपरेटेड आहे. त्या सर्वांचं प्रात्यक्षिक आपण करतो आणि फायर ब्रिगेड विभागाची जी काही तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही सर्व लोक आलो होतो. मला असं वाटतं की कोल्हापुरामध्ये 2019 आणि 2021ला जी परिस्थिती झाली होती त्याचा एक अनुभव सर्वच कोल्हापूरवासियांना आहे. त्याच्यापासून कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, सेफ्टी मेजर्स घेऊ शकतो, त्याचं ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन आज या पंचगंगा घाटावरती झालं. महापालिकेकडे सध्या 14 रेस्क्यू बोटी आणि 3 लहान बोटी उपलब्ध असून त्याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नदीत व्यक्ती बुडाल्यास तिला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लाईफ जॅकेट, फायबर इनर आणि नव्याने दाखल झालेल्या रिमोट कंट्रोल लाईफ बॉयचा वापर कसा केला जातो हे प्रत्यक्ष दाखवण्यात आले. याशिवाय हायड्रॉलिक कटर, स्प्रेडर, BS सेट, थर्मल इमेजिंग कॅमेरा, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स वाहनांची माहिती देण्यात आली. यावेळी अग्निशमन विभागाचे जवान, बावडा रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक तसेच फायर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्ती काळातील बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पूर परिस्थितीतील नागरिकांनी महानगरपालिकेकडे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन डॉ. भारुड यांनी केले. कॅमेरामन नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.